धार्मिक स्थळांवर अतिक्रमण कारवाई करू नये, त्याचबरोबर खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना जिल्हा पुरोहित संघटक यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। औरंगाबादमध्ये सर्वधर्मीय अनेक मंदिरे आहेत। ही मंदिरे, मशिदी आणि अन्य धर्मीय समाज मंदिरे हटविण्याचे शासनाचे आदेश पारित झालेली आहेत। परंतु या मंदिरांवर उपजीविका करणाऱ्या पुरोहितांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह चालत असून त्यापैकी बऱ्याच जणांचे वास्तव्य ही मंदिराच्या आवारात किंवा परिसरात आहेत। या आदेशामुळे बऱ्याच लोकांची कुटुंबे रस्त्यावर येतील याचा सहानुभूतीपूर्वक विचार होणं गरजेचं आहे। हा आदेश रद्द करण्याबाबत शासन दरबारी प्रस्ताव सादर करावा आणि अनेक हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे रक्षण करणारे या जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, हनुमंत भोंडवे यांच्यासह अनेक शिवसैनिक यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या तक्रारी व गुन्हे मागे घेण्यात यावेत। यासाठी शहरातील ब्राह्मण पुरोहित वर्गाचे जिल्हा संघटक सुभाष मुळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य कृष्णकांत मुळे महाराज, संत ज्ञानेश्वर वेदपाठ शाळेचे आचार्य दुर्गादास मुळे, श्रीकृष्ण वेदपाठ शाळेचे आचार्य अनिरुद्ध देशमुख गुरुजी यांच्यासह अनेक पुरोहितांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। महानगरपालिका व शासन यांनी एकत्र येऊन विविध ठिकाणचे मंदिरं जे काढण्याचा निर्णय घेतलेला हा चुकीचा आहे। कारण या संभाजीनगरमधले जेवढे मंदिरं आहे त्याच्यावर ब्राह्मणांची उपजीविका चालतात। ब्राह्मणांचे जे छोटे मुलं आहे, कुटुंब आहे, त्याचंसुद्धा त्याच्यावर अवलंबून असतं। काही काही मंदिरामध्ये वास्तव्य करतात, राहतात आहे। आज त्यांना एखाद्याला घरावर रस्त्यावर आणण्याची यांनी वेळ आणलेली आहे। अशी वेळ आणणे नाही म्हणून आम्ही शासनाला पुरोहित संघटनेच्या वतीने सगळ्या जेवढे मंदिरं आहे त्याच्यामध्ये नुसतं मंदिर नसून मंदिर, मस्जिद, अनेक या ठिकाणी फकीर लोकसुद्धा जे आहे त्यांची निजामाच्या काळातसुद्धा निजामाने त्यांना मोठमोठ्या जमिनी दिल्या की त्याचं संरक्षण करा म्हणून नाही या गोष्टी आणल्या व मंदिर काढू लागले, हे एकदम चुकीचं आहे। याकरता सगळे पुरोहिताच्या वतीने आम्ही शासनाला प्रस्ताव